माळुचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं असे व्हॉइस ऑफ मलंगड भागीजी म्हात्रे सरांच्या शुभवाणीतून या मेगा फायनल मॅच पहिलं सत्र. धन्यवाद. शशांक सर देखील आलेले आहेत आणि शशांक सर ॲज अ अंपायर आता या मेगा फायनल मॅच साठी असतील. संदीप गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, त्याचप्रमाणे एक चांगले अंपायर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्याचप्रमाणे संदीप टीमचे कोच देखील आहेत आणि 40 प्लसचे एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. ते आता ॲज अ अंपायर आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळतील. थँक्यू विशाल. ही मायभूमी जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची. योद्धांची आणि वीराची तलवारीच्या पातीची, हे देवदेश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. खऱ्यातीने योद्धांची ही महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये खरं तर भरपूर सारी पराक्रमे आपण याच महाराष्ट्रामध्ये पाहिली. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला. हात तुटताना सुद्धा शत्रूंशी लढणारा वीर तानाजी मालुसरे या महाराष्ट्राने बघितला. वाघाला समोर बघणारा जिवंत पाडणारा शिवपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्राने बघितलाय. आणि मुठभर मावल्यांना घेऊन या स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती शिवबा या महाराष्ट्राने बघितलाय. त्याच महाराष्ट्रामध्ये डोंबिवली शहरामध्ये संदप गावामध्ये क्रिकेटचं नंदनवन म्हणजेच या स्पर्धेचा 2 दिवसाचा क्रिकेटचा थरार. आता सेमीफायनल. खऱ्या अर्थाने 2 टीम एकमेकांच्या विरोधात आजच्या दिवसामध्ये चांगलं कार्य ज्यांचं राहिलं तो सुमित आणि पाहिलं गेलं तर दीपराज मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक घेऊन साईल तयार. पहिलाच बॉल, मेगा फायनलचा पहिलाच बॉल. ज्या खेळाडूने आजचा मैदान गाजवला, मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपण अवघे 44 धावसंख्या पाहिला. अवघे बॉल जर पाहिलं गेलं तर फक्त 10, त्याच्यामध्ये षटकारांचा समावेश जास्त. त्या सुमितला थोडंसं आता पहिल्याच बॉलवरती साईल ठोंबरेच्या माध्यमातून शांत ठेवलं गेलं. शांत किती वेळ तुम्ही ठेवू शकता, कारण तो सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा जरूर हा षटक आहे, त्याच्यामुळे बॉल मागे गेला. या बॉलवरती संधी मिळाली 2 धावसंख्येची आणि या 2 धावा पूर्ण करत असताना हा टीममध्ये अनंत सुद्धा आहेत. हर्षद ठोंबरेची अनुपस्थिती, एक कार्यक्रम त्यांनाही अटेम्प्ट करायचा आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांची अनुपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. परंतु त्याच्या न कमी भासत असताना या ठिकाणी कसा परफॉर्मन्स राहील एल&टी खोनीचा. बॅट फिरली, बॉल चाललाय मागे, संधी होती नामी, परंतु बॉल थांबेल याची आशापेक्षा जरूर होती, परंतु बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने त्या बॉलवरती मिळाल्या धावा 2 आणि या बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या 6. सेमीफायनल तुम्ही अनुभवत आहात. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल माफ करा अनुभवली मेगा फायनल, आणि या ठिकाणी झेल ड्रॉप. ज्याप्रमाणे आपण पाहिली ना सेमीफायनल, तशाच प्रकारे ही मेगा फायनल रंगण्याची आशापेक्षा इथे जरूर आहे. मागच्या मॅच मध्ये थरार पाहिला तुम्ही क्रिकेटचा. मागच्या मॅच मध्ये बॉल आपण बघितले गेले तर फेस केले 10 मध्ये बनवल्या गेल्या 44. या सेमीफायनल मधून वावरत असताना पुढे आला संघ दिवान. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये एक मोठा विकेट बाहेर गेला असता, परंतु तो या ठिकाणी बचावला जातोय. सिंगल टीमची धावसंख्या 7. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळतात. प्रोटेक्शन आहे टीप मध्ये. लॉंग ऑफ ॲक्युरेटली फिल्डर होता, त्या अनुमानाने आपण बॉलवरती येताना पाहिला फिल्डरला.
या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगल टीम पोहोचते त्या ठिकाणी 8 या आकड्यावरती. ही जी मेगा फायनल आहे ना, या मेगा फायनलच्या करंडकापर्यंत या दोन्ही टीमचा अगदी नजरा असतील. कारण काटेरी मुकुट आपल्या डोक्यावरती कोण घालेल, या काटेरी मुकुटापर्यंत कोण पोहोचेल, त्याच्यासाठी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. सुमितसाठी हा बॉल लेंथ पुढे होती, बॅटची कडा, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय ते म्हणजेच फलंदाज सुमितला. अखेरकार हे षटक संपलं. या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या संपन्नानंतर ही 4 ओव्हरची मॅच आहे. या मॅचमध्ये ना चुका कमी कराव्या लागतील, कारण प्रत्येकाकडनं चुका होत असतात, या प्रत्येकाला माहिती आहे. परंतु थेट प्रक्षेपण जेव्हा असतं ना, तेव्हा प्रेक्षकांची ॲक्युरेटली नजर आणि ॲक्युरेटली कान हे त्या मॅचवरती असतात. आता कदाचित एक आमच्याकडनं ही चुकी झाली, ती अंपायर्सला कळाली असेल, प्रेक्षक जे ऐकत असतील त्यांनाही कळाले असेल की चुकून आमच्या मुखातून पाहिलं गेलं तर तेही निघालं गेलं की सेमीफायनलची मॅच ही चुकी असते, ती रिकवर करतो त्याला माणूस म्हणतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 आणि नवीन षटकाला आता झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल अजय उतेकर, सुंदर बॉल. बॉल आपण बघितला गेला तर अगदी स्टिक वरती फलंदाज पहिला बाद, दीपराच्या माध्यमातून लागणारा हा झटका मोठा पहिला टीम दिवाला. इलेक्शन चुकीचं झालं. अजय उतेकर ज्याने कालचा दिवस गाजवला, जरूर त्याला तुम्ही बघितलं तिसऱ्या शेवटच्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु आता त्याला दुसऱ्या षटकासाठी दाखल केलाय. त्याला माहिती आहे की अजय एक विकेट टेकर बॉलर आहे. मग त्याच्यामुळे मैदानाच्या आतमधून जेव्हा नवीन फलंदाज बाहेर येईल तेव्हा नवीन फलंदाज आतमध्ये येईल. मैदानाच्या आतमधून तो बाहेर आल्यानंतर नो डाऊट आदेशला पाठवतील. तडा अंपायरचा मैदानाच्या आतमध्ये विनंती करूयात की तडा अंपायरने लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय अजय उतेकरचा. आणि चुकी खऱ्यातने आपण म्हणत असतो ना की काहीशा चुक्या अशा असतात की त्याने रात्री झोप पण येत नाही. आता चुकी झाली संघ सागाव, त्यांनाही कदाचित दुःखाचा सावट, आणि आमच्याकडनंही एक अशी चुकी झाली होती, तब्बल 2 दिवस आम्ही व्यवस्थित झोपलोही नव्हतो. ती चुकी तुमच्यापर्यंत पोहोचूही शकत नाही. पण तू जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आदेश गेलाय. आदेशची सुरुवात चांगली करायची होती, परंतु बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा लेग बाईटचा इशारा अंपायरचा. ही मेगा फायनल आहे. मी चर्चा केली होती की काटेरी मुकुट एखाद्या राजाच्या डोक्यावरती असतो तेव्हा तो राजा म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये तेच असतं. दुसऱ्या तिसऱ्या चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकला कोणताच प्राधान्य नसतो. प्राधान्य असतो तो म्हणजेच पहिल्या क्रमांकाला. त्याच्यामुळे पहिल्या क्रमांकासाठी हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात. सध्या तरी बॉल फेकल्या गेल्यात 8 मध्ये बनल्या गेल्यात धाबा 9. म्हणजेच ही षटक थोडंसं इकॉनॉमिकल टाकण्याचं काम करतोय त्या ठिकाणी अजय उतेकर. परंतु समोर सुमित. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑनला. टप्पे पडले. 3 फिल्डरने उचलला गेला या बॉलला. या बॉलवरती मिळतीये सिंगल, आणि सिंगलने आता विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांच्या टीचर्स वरती जो आकडा असतो 10, तोच आकडा तुम्हाला पाहायला मिळतो आता स्कोरबोर्डवर. क्रिकेट हा आकडेवाडीचा खेळ आहे. 18 आकडा आला विराट कोहलीची आठवण होते. 10 आकडा आल्यानंतर तुम्हाला आठवण होईल सचिन रमेश तेंडुलकरची, आणि 45 आकडा आल्यावर नो डाऊट सगळ्यांचेच आयकॉन हिटमॅन यांची तुम्हाला आठवण होते. परंतु सध्या तरी 10 आहेत धावसंख्या, आणि या आकडेवाडीच्या खेळामध्ये आता पुढे जावं लागेल संघ दिव्याला. आदेशसाठी हा बॉल हार्ड लेंथ होता. बॉल मागे, इथं अजून एक विकेट मिळू शकते. विकेट टेकर गोलंदाज आहे. मी आधीच म्हटलं होतं अजय उतेकरचा अगदी या बॉलिंग वरती अजून एक विकेट. आदेश बा कारण याच्या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला थोडासा पुढे ठेवण्यात आला. हा बॉल अगदी हार्ड लेंथ वरती छेडछाणी करण्याचा प्रयत्न आदेशचा. पहिल्या मॅच मध्ये आदेशच्या जीवावरती मॅच जिंकली गेली टीम दिवा. दुसऱ्या मॅच मध्ये सुमित खेळला. तिसऱ्या मॅच मध्ये सुमितच खेळला. ज्या आदेशची बॅट पहिल्या मॅच मध्ये तळपताना पाहायला मिळाली ना, ती बॅट आपण 2 मॅच मध्ये तळपताना पाहायला मिळाली नाही. त्याच्यामुळे आता असेल अंडर प्रेशर. 2 गडी गमावले गेल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजेच विकी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटक चालू आहे या ठिकाणी.
दुसऱ्या टीमची धावसंख्या 10. बॉल समाप्त झाला 4. अजूनही 2 बॉलचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक. अजयचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, विकीचा प्रयत्न होता की स्कूप करावं, परंतु स्कूप करता वेळेला गती जास्त ठेवली अजय उतेकरने. ज्या गतीने त्याला आतापर्यंत वाचवले त्याच गतीने याही बॉलवरती खरं त्याला वाचवलं गेलं आणि या बॉलवरती डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल, कालच्या दिवसामध्ये अजय उतेकरने ती बॉलिंग केली. सध्या तरी त्याच फॉर्ममध्ये या मॅचमध्ये तो बॉलिंग करतोय. शेवटचा बॉल फुल्लर लेंथ होता, ऑन साईडला खेळला, डीप मध्ये लॉंगॉनला प्रोटेक्शन. त्या ठिकाणी 2 टप्प्यावरती बॉल किरणच्या हातामध्ये आला. दरम्यान आपण पाहत आहोत या धावा जर स्कोरबोर्डवरती पाहिलं तर फक्त सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने धाव बनल्या गेल्यात. 11 जिथे गडी गमावले गेल्यात आपण विचार केला गेला तर 2 टीम दिवा क्रिकेट संघाने. मेगा फायनल तुम्ही अनुभवत आहात. एका बाजूला LNT श्री गणेश खोनी, आज काहीशा खेळाडूच्या अनुपस्थितीने हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजेच या मॅचमध्ये कदाचित अनंता हा टॉप ऑर्डर मधल्या बॅट्समनच्या जागेवरती जाऊ शकतो, कारण शैलीदार खेळाडू डीपमध्ये नेहमी तुम्ही त्याला चांगली फिल्डिंग करताना पाहिलंय. एका बाजूला आपण साहिल ठोंबरेचा सुरुवातीचा षटक चांगला पाहिला, दुसऱ्या बाजूला हेमंतचं येणं बाकी होतं बॉलिंगवरती. आणि आता पाहिलं गेलं तर टीम LNT खोनीच्या माध्यमातून त्याच हेमंतला आता काढलं गेलंय, ते म्हणजेच तिसऱ्या षटकामध्ये. फक्त 11 धावा आहेत. इथनं धावसंख्या बनवायची असतील ना तर मोठे फटके शोधावे लागतील. शॉर्ट बॉल होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेमध्ये. इझी कॅच मिळेल का? फाईन निघला फिल्डर, घेतली गेली सुंदर कॅच. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. परतेल फलंदाज. सध्या तरी धावपलकाचा जो स्ट्रक्चर आहे ना तो स्ट्रक्चर आता खालीच येत चाललाय, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट घेणं ही ओळख राहिली अजय उतेकर आणि हेमंतची. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते तेज दाखवतात. धाव 11 या धावसंख्येवरती ना सध्या तरी स्टॉप लावलाय, अंकुश लावलाय तो म्हणजेच दिवा संघाच्या धावपलकाला. आता नवीन फलंदाज गेलाय दीपकसाठी हा बॉल. आधी बॅट फिरली, त्याच्यानंतर बॉल आला. शॉटचं सिलेक्शन ऑन साईडला जरूर केलं, परंतु ऑप्शनवरून बॉल अगदी जलद गतीने ट्रॅव्हल झाला हेमंतचा आणि या बॉलवरती एक ही धाव नाहीये. भरपूर आशा अपेक्षा होती सुमितकडनं, आदेशकडनं ही आशा अपेक्षा होती, परंतु ते माघारी परतले आणि त्यानंतर आता दीपक आणि विकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑफकोर्स सुमित अजून आहे मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच दीपराज, आदेश आणि विकी हे परतले गेलेत. शेवटचा ओव्हर एखादा जर चांगला मिळाला गेला ना सुमितला तर कदाचित त्याच्या बॅटमधनं धावसंख्या येऊ शकतात. डावखुऱ्याचा बॅट्समन वेगाने बॅट फिरली, स्विंग चांगला आहे, परंतु एलिव्हेशन कमी प्राप्त झालं आणि रिले कॅच, सुंदर कॅच. तो जो झोन आहे ना अगदी आकाशने पॅक केला गेला होता आणि या ठिकाणाहून एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज दीपक बाद. मासा आपल्याला अडकवायचा असेल मग आपण त्याच्यासाठी मोठं जाळं आखतो ना, मोठं ट्रॅप रचतो ना, तशाच प्रकारे जाळं आखलं होतं. डावखुऱ्याचा बॅट्समन सुमित आहे, डावखुऱ्याचा बॅट्समन दीपक ही होता. त्याच्या बॅटमधला हा मोठा स्ट्रोक, जेवढी उंची तेवढी लांबी गाठू शकला नाही, ताकद प्रॉपर होती. परंतु डावखुऱ्यासाठी तो झोन आहे ना तो झोन अगदी थोडासा लांब आहे. त्याचा बेनिफिट मिळाला आकाशला. आकाश त्या पोझिशनवरती होता, त्याने घेतली गेली सुंदर कॅच आणि या ओव्हरमधला हा दुसरा विकेट. सूरज चौथे गेल्या मैदानाच्या आतमध्ये. आता हाच मनसुबा कदाचित ठेवावा लागेल टीम दिवाला की जास्तीत जास्त सुमितकडे त्यांना स्ट्राईक कशी देता येईल याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. ओव्हर द विकेटनेस त्या ठिकाणी सूरजसाठी हा बॉल आणि परफेक्टली अगदी लेफ्ट बिफोर द विकेटच्या स्वरूपात सूरज चौथेही परतेल मैदानाच्या बाहेर. या षटकामधला हा लागोपाठचा दुसरा आणि तिसरा गडी बाद.
आपण पाहूयात ॲक्शन रिप्ले कशा प्रकारे सूरज चौथे बाद झाले. ॲक्शन आपण पाहिली गेली तर रिॲक्शन मध्ये बदलवली गेली. सूरज चौथेची हा पहा ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती आणि आपण परफेक्टली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो ना की जेव्हा पॅडवरती लागल्यानंतर बॉल जसा क्रॉस होतो ना तशाच प्रकारे परफेक्टली बॉल अगदी पायांवरून क्रॉस होताना मिडल स्टिकवरून तुम्हाला पाहायला मिळाला आणि इम्पॅक्ट पडला गेला. तो म्हणजेच लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद घोषित केला. मैदानाच्या आतमध्ये दोन अंपायर जे आहेत ना ते खऱ्या अर्थाने चाणाक्ष आहेत. जशी एखाद्या गरुडाची नजर आपल्या शिकारावरती असते तशी त्यांची नजर अनेक वर्षे क्रिकेट खेळली आणि अनेक वर्षे क्रिकेटचा अनुभव असताना ॲज अ अंपायर म्हणून तुम्ही गुड डिसिजन देऊ शकता. त्याच्यामुळे रमेश दादा आणि शशांक पाटील हे मैदानाच्या बाहेर आनंद घेतात मॅचचा, परंतु प्रसाद सर त्यांचंही काम सोपा करतात. नक्कीच सेकंड इनिंगमध्ये शशांक दादाही तुम्हाला जाताना पाहायला मिळतील. हो द विकेट हे चांगला बॉल, वेगवान बॉल. आतापर्यंत या 5 बॉलमध्ये एकही धाव नाहीये, म्हणजेच इकॉनॉमिकल हे षटक राहते की काय. कालच्या दिवसामध्ये काय परफॉर्मन्स राहिला टीम खोनीचा. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही स्टेजवरती ना त्यांनी सुंदर कार्य केलं आणि सध्या तरी गोलंदाजांचा बोलबाला या खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. एकही धाव नाहीये या स्पर्धेमधला. आपल्याला हा मिडल ओव्हरचा नक्कीच कारनामा पाहायला मिळेल का हेमंतच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल मागे खेळतात आणि विकेट आली. विकेट आणि हा निर्धाव षटक राहिला तर म्हणजे हेमंतच्या नावावरती या षटकामध्ये अगदी 4 विकेट घेत असताना एकही धाव त्याने खर्च केली नाही आणि इकॉनॉमिकल बॉलिंग हाताला असताना टीम LNT श्रीगणेश क्रिकेट संघ खोनीचा खेळाडू हेमंत. एकही धाव खर्च केली नाहीये. दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहिल्या होत्या फक्त 11 धाव्या. कोणाला वाटलंही नसेल की या मॅच मध्ये असं काही घडू शकतो. ज्या संघाने अवघ्या भरपूर कमी बॉलमध्ये सामना जिंकला गेला, जिथे 42 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु या मॅच मध्ये पहा अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11. परंतु हे विसरून चालणार नाही की मैदानाच्या आतमध्ये गेला आता अनंता, एक शैलीदार बॉलर, परंतु दिवेश गेल्यात नवीन बॅट्समनच्या स्वरूपात. परंतु सुमित जो आघाडीला गेला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे त्याच्याकडे आता भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असेल या टीमची. अनंताचा पहिलाच बॉल मध्ये कदाचित सुमिती परतू शकतो. एक चांगला बॉल अनंताचा, बाद होत असताना मोठा विकेट. सुमितची केली संपुष्टात. लागणारा हा झटका टीम दिवा संघाला. सन्मान्य गिरीश पाटील यांना आपण विनंती करूयात की वेलकम या मंचावरती. तुमचंही सहर्ष स्वागत. 40+ एक अप्रतिम खेळाडू, शैलीदार बॉलर तसेच बॅट्समन या शैलीमध्ये तुम्ही नक्कीच त्यांना पाहिलं, सो त्यांचंही स्वागत. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. या बॉलवरती सुद्धा विकेट आली आहे. महत्वाकांक्षा होती की सुमितची बॅट या मॅचमध्ये चालेल, परंतु सुमिती नाकामी ठरला. आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज कौशल. अनंताचा अजून एक लेंथ बॉल, कडा होती कदाचित, कारण फायनल गाणी थर्डमॅनचा जल्लोष तुम्ही पाहिला. याही बॉलवरती विकेट मिळाली असती, कारण पडल्यानंतर हलकीशी कडा अंपायर्सच्याही कानापर्यंत नक्कीच तो आवाज आपण पोचताना पाहायला मिळाला. फेस्टेड बॉक्स आहे आपल्याकडे, घेऊन जा. मॅनेजमेंट कमिटी विनंती करेन की थोडीशी दुखापत झाली आहे, सो आपल्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. जर आपल्याकडे थोड्याशा मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये स्प्रे, बँडेज या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सो आपण मैदानाच्या आतमध्ये 12th मॅनला घेऊन जायचं. 12th मॅन जा घेऊन. बँडेज पाहिजे का? येस, हां, 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जा. त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर येऊ द्याच. आज 2 ॲक्सिडेंट तुम्ही पाहिले, कारण
आपण आजच्या दिवसामध्ये घारवली संघाच्या एका खेळाडूच्या नाकावरती बाउन्सर पाहिला. एक त्या ठिकाणी खेळाडू स्किट सुद्धा होताना पाहायला मिळाला, जिथे अनिकेत स्किट झाले. आणि आता सध्या तरी आपण कोणी संघाच्या एक खेळाडूला मैदानाच्या बाहेर येताना पाहत आहात. बॉल खाली होता, कॅच घेण्याच्या स्वरूपात आपण पाहिलं, त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. पण तो अनंताचा चांगला बॉल. हे पहा, निसर्गाची ही दिलेली आपल्याला संपत्ती. शॉन सध्या मैदानाच्या बाहेर फिरतात. ही निसर्गाने भरपूर मोठी दिलेली आपल्याला धनसंपत्ती आहे. शॉन सुंदर फटका, सुंदर ड्राईव्ह केलाय. समोर खेळतात टीप मध्ये कव्हर्सला बॉल खेळले गेले. फंबल झाल्यानंतर 2 धावा झाल्या कंप्लीट. अनंताच्या विरोधात पहिला वार झाला होता, परंतु त्या वाराला थोडंसं थांबवलं. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये पोहोचत असताना आता 13 या आकड्यावरती. तब्बल आपण पाहिलं ना तर 8 बॉल नंतर या 2 धावसंख्या बनल्यात. अनंत तयार. ओव्हर द विकेटने बॉल आतमध्ये आला, हवेमध्ये सुद्धा आहे, परंतु या बॉलवरती घडलं काय नक्कीच ते आपल्याला पाहावं लागेल. विकेट येते, म्हणजेच बॅट अँड बॉलचा कनेक्शन होता. बॉल हवेमध्ये फिल्डरने कॅच पकडली गेली आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. एकंदरीत आपण विकेटचा विचार करूया. आतापर्यंत मैदानाच्या बाहेर विकेट आल्या ते म्हणजेच 8. म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो धनेश तो क्रमांक 10 वरती गेलाय. म्हणजे आता एक खेळाडू राखीव असेल. एक खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर एका बाजूला ऑलआउटचा सुद्धा खतरा. परंतु सध्या तरी 2च बॉल बाकी आहे. ही सेमी फायनल आपल्याला हवी तशी पाहायला मिळाली नाही. जरूर आपण कालच्या दिवसामध्ये फर्स्ट सेमी फायनल काय नक्कीच बघितली. आता ही मेगा फायनल आपण बघत आहोत. कालच्या दिवसामध्ये जी सेमी फायनल तुम्ही पाहिली ती कुठेतरी आपल्याला अगदी कसोटीची पाहायला मिळाली. परंतु या मेगा फायनलमध्ये तीच मजा आपल्याला पाहायला मिळत नाहीये, ती म्हणजेच या 2 टीममध्ये. धावा फक्त 13, बॉल शिल्लक आहे 2. बॉल तयार. ओव्हर द विकेट. अनंताचा बॉल वेगाने आला, वेगाने बॅट फिरली, बॉल मध्ये विकेट अजून एक मिळू शकते. इझिली कॅच, लॉंग ऑनच्या हातामध्ये, फलंदाज बाद. आणि शेवटच्या बॉलवरती जर विकेट आला तर कदाचित ऑल आउट सुद्धा संघ होऊ शकतो, तो म्हणजेच दिवा. 3 मॅचेसमध्ये खूप चांगलं कार्य राहिलं. मागच्या मॅचमध्येही सुंदर खेळला गेला सुमित. त्याच्या बॅटमधून ज्या 42 धावसंख्या निघाल्या 10 बॉलमध्ये त्या उल्लेखनीय होत्या. परंतु या मॅचमध्ये त्याच्या बॅटला थोडंसं थांबवलं गेलं. धीरजही थोडासा, आदेशी थोडासा निकामी ठरला. त्यानंतर दीपराज, विकी, दीपक, सूरज चौथे, अनिकेत या सगळ्यांना बॉलिंगच्या लेंथवरती थांबवलं गेलं. आणि या मेगा फायनलच्या मॅचमध्ये आपण बघत आहोत ती कंडिशन अगदी पाहिलं गेलं तर झुकत असताना एल.एन.टी. कोणीच्या बाजूने. कालच्या दिवसातली सेमीफायनल तुम्ही अनुभवली चांगली. आजच्या दिवसामधली आपण सध्या मेगा फायनल अनुभवत आहोत. सध्या तरी धावा बनल्या गेल्या 13. 13 मध्ये विकेट गमावल्या गेल्यात 9. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अनंत काल आज प्रेक्षक होते, परंतु आज ते आपल्याला इन मॅच खेळताना पाहायला मिळतात. ओ द विकेट. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल जरूर मिळेल, परंतु फिल्डर त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही आहे. कारण माहिती आहे त्यांना की हा सामना आपल्या खऱ्या अर्थाने सध्या तरी कंट्रोलमध्ये. अशा प्रकारे 24 बॉलचा खेळ संपला. या 24 बॉलमध्ये फक्त 14 धावसंख्या बनल्या गेल्यात आणि 15 धावसंख्येचं टार्गेट. मी विनंती करेन की मॅच संपल्यानंतर मग मॅच कोणीही जिंको, ही मेगा फायनलची मॅच कोणीही जिंकला तरी तुम्हाला स्टंप हे काढायचे नाही आहेत. कारण उद्याच्या दिवसामध्ये 40+ सामने आपण या क्रीडांगणावरती खेळवणार आहोत. सो आपण विनंती करूयात की दोन्ही टीम कृपया करून स्टंपला हात लावू नका. स्टंप जर तुम्ही घेतले तर कदाचित तुमच्या मानधनामधून ते पैसे कट केले जातील. त्याच्यामुळे विनंती करेन की स्टंप कोणीही काढू नका.
लाईव्ह स्ट्रीमिंग या प्लॅटफॉर्मवरती खऱ्या अर्थाने ग्लोबल टेनिस क्रिकेट देखील आजच्या डेटला फार पुढे आहे. कारण उद्यापासून अर्थात स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाला देखील सुरुवात होणार आहे. आणि त्यामध्ये तब्बल 18 कॅमेऱ्यांसोबत GTCs आपल्याला ती स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करताना दिसणार आहे. त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया. तर 2 दिवस ज्यांनी आपला आवाज पोचवला भिवंडी सरवली गावावरून येऊन या ठिकाणी क्रिकेटच्या अगदी उपयुक्त खेळामध्ये ज्याने आपल्या आवाजाने अनेक साऱ्या खेळाडूंना मोटिवेट केलं आणि रंग भरवलं गेलं ते सन्माननीय विशालजी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. खरं तर हे व्यक्तिमत्व यंग डॅशिंग अँड डायनामिक कमी कालावधीमध्ये कॉमेंट्री क्षेत्रामध्ये उंची भरारी घेणारा हा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय. पहा त्यांच्या डोळ्यांवरती नेहमी ग्लास तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची खऱ्या त्याने स्पेशलिटी की नेहमी ते हसत असतात. असे सन्माननीय विशाल पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. सो आपण त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करूया. सर्वप्रथम देऊया द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट